महायुती सरकारवर शनीची वक्र दृष्टी असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे। 14 नोव्हेंबरपर्यंत सरकारसाठी संकटाचा काळ असल्याचं सांगण्यात आलंय। पंचांगकर्त्यांनी महायुती सरकारबाबत मोठं भाकीत केलं आहे, तर महायुती सरकारचं ग्रहमान चांगलं नसल्याचं भाकीत पंचांगकर्त्यांनी केलंय। महायुती सरकारवर शनीची वक्र दृष्टी आहे आणि सरकारसाठी 14 नोव्हेंबरपर्यंतचा काळ संकटाचा असल्याचा दावा या भाकितातून करण्यात आला। महायुती सरकारवर शनीची वक्रदृष्टी, 14 नोव्हेंबरपर्यंत सरकारसाठी संकटांचा काळ, पंचांगकर्त्यांचं महायुती सरकारबाबत मोठं भाकीत। गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महायुती सरकार विरोधात संकटांची मालिका घडू लागली आहे। सरकारच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम करतील अशा एकापाठोपाठ एक घटना घडतायत। या घटनांशी थेट सरकारचा संबंध नसला तरी सरकारबाबत नकारात्मक चर्चा अधिक होऊ लागली आहे। पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी याबाबत वेगळंच तर्कट मांडलंय। क्रोधी संवत्सर सुरू असल्यानं अप्रिय घटनांची मालिका सुरू झाल्याचा दावा देशपांडेंनी केलाय। संवत्सराची सुरुवात होते ते आता सध्या क्रोधी नावाचं संवत्सर सुरू आहे। आम्ही देशपांडे पंचांगाच्या माध्यमातून या पंचांगाच्या प्रतीतच आम्ही छापलेलं असतं की क्रोधी संवत्सर आहे, त्याचा राजा मंगळ असून मंत्री शनी, म्हणजे राजा मंत्री आपल्याकडे जसे असतात तसे त्या संवत्सराचीही काढायची पद्धत आहे। तर राजा जेव्हा मंगळ असतो, मंत्री शनी असतो, अशासारखी परिस्थिती असताना जनता मुळात पापरत होत असते या काळामध्ये। दुसरीकडे 14 नोव्हेंबरपर्यंत सरकारसाठी ग्रहमान अनुकूल नसल्याचंही पंचांगकर्त्यांनी सांगितलंय। शनीची वक्रदृष्टी असल्यानं सरकारसाठी हा परीक्षेचा काळ असल्याचंही जाणकारांचं म्हणणं आहे। याला आळा घालण्यासाठी काही धार्मिक विधिविधान सुद्धा शास्त्रात दिले, त्याचा आश्रय राज्यकर्त्यांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त सन्मार्गावर धर्ममार्गावरती रत व्हावं असं आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो। म्हणजे साधारण 14 नोव्हेंबर पर्यंत हे संकट आपल्यावर आहे। बरोबर, विशेष करून 14 नोव्हेंबर पर्यंत हे एक्स्ट्रीम जाणवेल। पंचांगकर्ते जो दावा करतात त्या दाव्याबाबत योगायोग म्हणजे सरकारचा कार्यकाळही नोव्हेंबर मध्येच संपतोय। सरकारसाठी ग्रहमान अनुकूल नसल्याचा दावा पंचांगकर्त्यांनी केलाय। पंचांगकर्त्यांच्या या इशाऱ्याला माध्यम म्हणून विश्वास नसला तरी सरकार गंभीरपणे घेतात का याबाबत उत्सुकता आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।